नमस्कार, मी अनुराधा सनगर. जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहूया पुण्यातील काही विशेष घडामोडी. प्रामाणिक कष्ट, नाविन्याचा शोध आणि निर्भयता ही यशाची त्रिसूत्री आहे, असे बहारी बिहार मल्होत्रा यांनी स्पष्ट केले. जनसेवा फाउंडेशनच्या वतीने आयोजित केलेल्या भेटूया एका दिग्गजाला कार्यक्रमात अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी घेतलेल्या मुलाखतीतून मल्होत्रा यांचा जीवनपट उलगडला. महापौर चंचला कोदरे, सकाळचे अध्यक्ष प्रतापराव पवार, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चरचे अध्यक्ष SK जैन, उद्योगपती हिराबाई शाह, मदन सुरा, फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर विनोद शहा आदी व्यासपीठावर उपस्थित होते. मल्होत्रा म्हणाले, भारत पाकिस्तान फाळणीनंतर रावळपिंडीतील व्यवसाय सोडून भारतात आलो. त्यावेळी व्यवसाय पुन्हा शून्यातून उभा करायचा होता. 1948 ते 1956 हा आमच्या कुटुंबातील सर्वांसाठी आव्हानात्मक काळ होता. एका लहान घरात पदार्थ करून घरोघरी पोहोचवण्याचे काम करत खाद्यपदार्थ उत्पादनाच्या उद्योगात प्रवेश केला. पदार्थांची गुणवत्ता तसूभरही कमी न होऊ देता प्रामाणिकपणे सातत्याने व्यवसाय केला. त्यासाठी देशभर फिरलो. प्रत्येक दुकानाला भेट देताना त्यात नवे काय आहे याचा शोध घ्यायचो. त्यातून नवीन तंत्रज्ञान स्वीकारण्याची सहजता आत्मसात करता आली. निर्भयता हे आयुष्याचे एक सूत्र झाले आहे. त्यामुळे कोणत्याही दिग्गज माणसाशी सहजतेने संवाद साधण्याचे कौशल्य विकसित झाले. आधुनिक काळात नाविन्याचा ध्यास घेतला पाहिजे, कारण नॅनो तंत्रज्ञानाला महत्त्व येणार आहे, असे सांगून पुढे ते म्हणाले, समाजातील दुबळ्या व्यक्तीला इतके सक्षम केले पाहिजे की त्याने स्वतःसह समाजाचा भार आपल्या खांद्यावर घेतला पाहिजे आणि हे कार्य वेकफिल्ड फाउंडेशन करत असल्याचेही त्यांनी नमूद केले. माहेर सोडून सासरी आले. इथेही प्रेमाची, मायेची माणसं होती. पण माझं भविष्य सुरक्षित आहे याचा आनंद, आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. प्रियतमा एक स्वप्नपंखी प्रेमकथा हा मराठी चित्रपट व्हॅलेंटाईन डेला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. येत्या 14 फेब्रुवारीला प्रदर्शित होणाऱ्या प्रियतमा एक स्वप्नपंखी प्रेमकथा या चित्रपटानिमित्त दिग्दर्शक आणि कलाकारांची टीमने पत्रकार परिषद घेतली. यावेळी दिग्दर्शक सतीश मोतलिंग, निर्मात्या सेजल शिंदे, नायिका गिरिजा जोशी, संगीतकार चैतन्य आडकर, गायक उत्कर्ष शिंदे, प्रसेनजित कोसंबी आणि आनंदी जोशी यांनी दिलखुलास संवाद साधला. अभिनेता सिद्धार्थ जाधव म्हणाला, प्रियतमा चित्रपट करताना मी स्वतःला नव्याने सापडलो. मी एखादा प्रेमपट करेन असे मला मुळीच वाटले नव्हते. पोतराज आणि खेडेगावातली एक तरुणी यांच्या अनवट प्रेमकथेचे रंग अनुभवणे माझ्यासाठी खासच होते. मुळात कॅमेरा आणि संगीत हेच या चित्रपटाचे बलस्थान आहे. कथानकाचा भाग म्हणून चित्रपटात येणाऱ्या गाण्यांमध्येही वैविध्य आहे. पूर्णिमा ओक हिने माझ्या वेशभूषेवर आणि बिपिन येरुलकरने रंगभूषेवर खूप कष्ट घेतले आहेत. मोतलिंग म्हणाले, एका सिग्नलवर आसूड ओढणाऱ्या पोतराजाला पाहून मला चित्रपटाची संकल्पना सुचली. सचिन दरेकरने कथा लिहिली आहे. परशाच्या भूमिकेला सिद्धार्थच न्याय देऊ शकेल अशी खात्री होती. गौरीच्या भूमिकेसाठी मला नवा चेहरा हवा होता, जो गिरिजामध्ये दिसला. हे दोघे या चित्रपटासाठी प्रथमच एकत्र आले आहेत. मला मुळातच ट्युनिंग जुळलेली जोडी नको होती. 60च्या दशकातील ही प्रेमकथा रंगवताना अपेक्षित असलेली देहबोली आणि तो सगळा काळ या दोघांनी मेहनतीने उभा केला आहे. प्रफुल्ल सावंत, संजय खापरे, चारुशीला वाच्चनी यांच्याही भूमिका लक्षणीय आहेत, असेही त्यांनी सांगितले. विविध मागण्यांसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने महापालिकेवर मोर्चा काढण्यात आला. शिवाजीनगर येथील कामगार पुतळ्यापासून पालिकेपर्यंत मोर्चाकडून सभा घेण्यात आली. यावेळी RPIचे प्रदेशाध्यक्ष महेश शिंदे, शहराध्यक्ष महेंद्र कांबळे, रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडचे शहराध्यक्ष संजय आल्हाट, नगरसेवक सिद्धार्थ धेंडे, शिक्षण मंडळ सदस्य बाळासाहेब जानराव, परशुराम वाडेकर, हनुमंत साठे, लतिका साठे आदी उपस्थित होते.
ठेकेदारी पद्धतीने काम करणाऱ्या कामगारांना सेवेमध्ये कायम करून घेऊन त्यांना किमान वेतन कायद्याप्रमाणे वेतन देण्यात यावे. तसेच वारसा हक्कानुसार 1995 पासून प्रलंबित असणाऱ्या व्यक्तींच्या त्वरित नेमणुका करण्यात याव्यात. मागासवर्गीय अनुशेष त्वरित भरून रिक्त जागेवर रोस्टारनिहाय नेमणुका करण्यात याव्यात. या प्रमुख मागण्या RPIच्या वतीने करण्यात आल्या आहेत. मागासवर्गीय विभाग प्रमुखांच्या नेमणुका केल्या जात नाहीत. तसेच टेक्निकल, ऑडिट, मिळकत कर, LBT या विभागातील सेवकांची चौकशी करून त्यांच्या बदल्या अन्य विभागांमध्ये करण्यात याव्यात असे सांगून महेश शिंदे म्हणाले, आयुक्तांनी निर्दोष म्हणून जाहीर केलेल्या सेवकांना त्वरित कामावर रुजू करून घेण्यात यावे. तसेच पथारी व्यावसायिकांची गणना करून त्यांना ओळखपत्र देऊन त्यांचे पुनर्वसन करण्यात यावे. पुनर्वसन होईपर्यंत पथारी व्यावसायिकांवर कारवाई करू नये अशी मागणीही यावेळी करण्यात आली. आई वडिलांनी पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. शिक्षण मंडळाचे अध्यक्ष रवींद्र चौधरी यांनी त्यांच्या 3 महिन्याच्या कार्यकालाचा अहवाल माध्यमांसमोर सादर केला. या गेल्या 100 दिवसामध्ये मी पुणे महानगरपालिका शिक्षण मंडळ अध्यक्षपदाचा पदभार सांभाळल्यानंतर हे गेले 100 दिवस माझे खूप मनासारखे गेले. गेले अनेक वर्ष मी करिअर महोत्सव या माध्यमातून विद्यार्थ्यांना येत्या 10वी-12वी नंतरच्या करिअर संधी याचं मार्गदर्शन करत आलो आहे. आणि त्यानंतर हा एवढा 310 शाळा व 1,05,000 विद्यार्थी असा मोठा व्याप माझ्यासमोर आला व अध्यक्षपदाचं पद मिळाल्यावर मी त्या दृष्टीने जे प्लॅनिंग सुरू केलं त्यात मला खरोखरच आनंद वाटत आहे. त्यामध्ये विशेषतः हे जे माझं हे वर्ष सुरू झाल्यापासून ISO सर्टिफिकेशन हे प्रथमच पुणे मनपा शिक्षण मंडळाला मिळणार आहे. त्याचबरोबर CSR ॲक्टिव्हिटी म्हणजे कंपनी सोशल रिस्पॉन्सिबिलिटी या विविध प्रायव्हेट कंपन्यांना एक कॉन्टॅक्ट करून आम्ही त्यांच्यातर्फे काही साहित्य, काही वस्तू, काही प्रशिक्षण, त्या पैशाचा एक पैसाही नसलेलं पण साहित्य असलेलं असं आम्ही अनेक कंपन्याकडून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत. त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे E-गव्हर्नन्स ही काळाची गरज आहे. मी स्वतः इलेक्ट्रॉनिक्स व कॉम्प्युटर इंजिनियर असल्यामुळे ही काळाची गरज ओळखून ह्या बजेटमध्ये आम्ही E-गव्हर्नन्ससाठी भरपूर व्यवस्था केलेली आहे. त्यामध्ये टोटल ऑफिस ऑटोमेशन इनवर्ड आउटवर्डपासून तर अकाउंट डिपार्टमेंटपर्यंत आम्ही E-गव्हर्नन्स करणार आहोत. गुणवत्तेच्या दृष्टीने आम्ही विविध नवीन प्रशिक्षण आम्ही आयोजित केलेले आहे. त्यामध्ये माननीय डॉक्टर पानसे सर ज्यांनी VG व सायंटिस्ट म्हणून काम केलेलं आहे, राष्ट्रपती अवॉर्ड विजेते आहे, त्यांचं गणित विषयावर आम्ही 7 दिवसाचं टोटल 150 शिक्षकांचं असं छानसं प्रशिक्षण घेतलेलं आहे. इंग्लिश माध्यम असो, बालवाडी शिक्षिका असो, यांना विविध तऱ्हेने कोपअप कसं होईल, कॉम्पिटंट कसे होतील व त्यांच्यात कॉन्फिडन्स डेव्हलप कसा होईल यासाठी आम्ही कार्यरत आहोत. आम्ही बालवाडी सक्षमीकरण हा जो एंट्री पॉईंट आहे त्या पॉईंटवर आम्ही बरंच काम करणार आहे, जेणेकरून पुढील वर्षात जेव्हा पालक प्रवेश घ्यायला येतील तेव्हा शाळा आकर्षक दिसतील, त्यात खेळणी असतील, आकर्षक खेळणी असतील व आम्ही महत्त्वाचं म्हणजे आम्ही 15 क्षेत्रीय कार्यालयामध्ये अत्याधुनिक अशा कॉम्प्युटर लॅब करत आहोत. त्या कॉम्प्युटर लॅबमध्ये एका लॅबमध्ये 30 कॉम्प्युटर्स, टेबल, LCD, प्रिंटर अशी व्यवस्था असलेली 30 अत्याधुनिक लॅब आहेत. त्यातली पहिली लॅब आम्ही माननीय दिलीप बराटे व माननीय दुधारी मॅडम इथे वारजाला आत्ता नुकतीच सुरू केली 1 तारखेला. कोंढवा, मुंडवा गावामध्ये काही प्रत्येक शहराच्या भागामध्ये अशा आम्ही 20 तरी लॅब उभ्या करत आहोत. त्याबद्दल आपण पेपरला वाचत असतो की शिक्षण मंडळात हे झालं ते झालं. मी आपल्याला सांगू इच्छितो की शिक्षण मंडळाचं मेन काम हे शाळा व्यवस्थापन आहे. या ज्या बऱ्याचशा बातम्या येतात त्या भौतिक सुविधाच्या आहेत. भौतिक सुविधा म्हणजे पाणी नाही, गेट नाही आहे, सीमाभिंत नाही आहे, खड्डे आहेत, रंग दिलेला नाही आहे. हे काम खरं म्हणजे शिक्षण मंडळाचं नाही आहे. हे काम पुणे महानगरपालिका क्षेत्रीय कार्यालयाचं आहे.
मी आल्यापासून प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयामध्ये आम्ही एक सहाय्यक शिक्षण प्रमुख नेमणूक केलेली आहे व त्यांच्या थ्रू आम्ही सर्व भौतिक सुधाराचे कामं मार्गी लावत आहोत. यात तुम्हाला लवकरच बदल दिसून येईल. चांगले अभिनव उपक्रम म्हणजे मी मागील महिन्यामध्ये 22 तारीख ते 30 तारीखमध्ये स्वच्छता मोहीम संपूर्ण शाळांमधून गेले अनेक वर्षाचा असलेला कचरा, रोडा, जुने बेंच, जुने कॉम्प्युटर्स हे उचलायचा प्रयत्न केला जेणेकरून शाळा स्वच्छ व सुंदर होतील. नंतर NGOच्या माध्यमातून झाडं लावायला प्रयत्न केला, मोठी झाडं हे सुरू केलं. आणि सर्वात वादाचा विषय असलेला साहित्य वाटप हे प्रथमच आतापर्यंत 20 टेंडर काढलेत जेणेकरून 1 जूनला सर्व विद्यार्थ्यांना संपूर्ण साहित्य त्यांच्या प्रवेशाच्या दिवशीच मिळेल. दप्तर, वह्या, पुस्तकं, गणवेश. यावेळेस मी गणवेशमध्ये फॅशन डिझायनरची थोडी मदत घेऊन आकर्षक गणवेश केलेला आहे जो तुम्हाला पाहायला मिळेलच. ल ग देशपांडे पुरस्कार ज्येष्ठ शिक्षण तज्ञ डॉक्टर अल देशमुख यांना जाहीर झाला आहे. येत्या 9 फेब्रुवारी रोजी या पुरस्काराचं वितरण करण्यात येणार आहे. सदाशिव पेठेतील गोपाळ हायस्कूलमध्ये सायंकाळी 5 वाजता हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संत साहित्याचे अभ्यासक डॉक्टर रामचंद्र देखणे भूषवणार आहेत. 11,000 रुपये, शाल आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप असल्याची माहिती प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट विठ्ठल कुलकर्णी यांनी दिली. आपको देता है एडमिशन के साथ अपॉइंटमेंट लेटर भी. बी सिविल, कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक एंड टेलीकम्युनिकेशंस, IT एंड मैकेनिकल. MA कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, IT एंड मैकेनिकल. डिप्लोमा इंजीनियरिंग, मैकेनिकल एंड कंप्यूटर. MBA फाइनेंस, HR एंड मार्केटिंग. BCA, BBA, MBA एंड MCA फॉर इंजीनियरिंग और साथ ही D.Pharm, B.Pharm और M.Pharm भी. सिद्धांत इंटरनेशनल स्कूल CBSE फ्रॉम नर्सरी टू 5th स्टैंडर्ड. सिद्धांत कॉलेज. ट्रांसपोर्ट एवं हॉस्टल फैसिलिटी. 22 एकड़ का विशाल कैंपस. AICT दिल्ली और पुणे यूनिवर्सिटी द्वारा मान्यता प्राप्त. सिद्धांत कॉलेज, सुदुमरे, पुणे. एडमिशन के लिए आज ही कॉल करें या लॉग ऑन करें. ईशान्य भारतातील विद्यार्थ्याच्या मृत्यू प्रकरणी सोशलिस्ट योजन सभेच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला. दिल्लीमध्ये नुकतीच अरुणाचलच्या निदो तानिया या विद्यार्थ्याची वांशिक शेरेबाजी करून दुकानदारांनी निर्घृण हत्या केली. ती संपूर्ण देशाला लाजेने मान खाली घालायला लावणारी घटना आहे. ईशान्य भारतीयांना परके मानून होणारे हल्ले भारताच्या राष्ट्रीय एकात्मतेवर आणि सुरक्षिततेवरील हल्ले असल्याने सोशलिस्ट योजन सभा ते खपवून घेणार नाही, असे उद्गार सोशलिस्ट योजन सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर अभिजित वैद्य यांनी काढले. अरुणाचलच्या निदो तानियाच्या हत्येचा निषेध आणि ईशान्य भारतीयांची जाहीर माफी मागण्याच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदावरून ते बोलत होते. याचबरोबर निदो तानियाच्या हत्येस जबाबदार व्यक्तींना द्रुतगती न्यायालयामार्फत किमान जन्मठेप व्हायला हवी. तसेच निर्भयाच्या बलात्काराला दिल्लीच्या तेव्हाच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांना जबाबदार धरणारे अरविंद केजरीवाल या हत्येची जबाबदारी विद्यमान मुख्यमंत्री म्हणून झटकू शकत नाहीत. यासाठी अन्यायकारक ॲफस्पा हटवला जावा अशी मागणी सोशलिस्ट योजन सभेच्या वतीने करण्यात आली. हृदयमित्र प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणारा डायबिटीस मित्र पुरस्कार डॉक्टर अभय मुता यांना जाहीर झाला आहे. येत्या 16 फेब्रुवारी रोजी सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. प्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉक्टर कांतीलाल संचेती या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. पुना क्लबमध्ये सायंकाळी 6 वाजता हा कार्यक्रम होणार आहे. मानपत्र आणि मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. मधुमेहासह जीवन या विषयावर यावेळी डॉक्टर मुथा यांचे भाषणही होणार आहे. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे
140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडी पासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधा